आमदार मॅडम बसा. बर, काय घेणार? चहा, कॉफी की थंड? उत्तर उत्तर हवंय मला. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या घरात घुसून सापळा पुरायची? मी पुरला? अहो आमदार मॅडम काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमदार आहात, एवढी टाईट सिक्युरिटी आहे, तुमच्या नाका घालून जाऊन कोण कशाला काय? आमदार मॅडम तुमचा भूतकाळ बघता तुम्हीच काही केलेलं नाहीये ना. हे असले छोटे मोठे डाव खेळून तू मला मात देशील असं तुला वाटतंय? हे असले डावपेच माझ्या राजकीय कारकिर्दीत मी खूप खेळले. तुला काय वाटलं याने मी घाबरेन? घाबरलं नाहीत मग इथे कशा काय आला? भंडाऱ्याचं जेवण करायला नक्की आला नसेल. मुद्द्याचं बोल. हे आवडतं मला, मुद्द्याचं बोलतो. आमदार मॅडम तुमच्याशी वैर घेऊन मला माझं नुकसान नाही करून घ्यायचंय. तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे. हा तुम्ही तुमचा इगो थोडासा साईडला ठेवला, माझं ऐकून घेतलं तर फायदा दोघांचा आहे. कोणता फायदा? सांगतो, बसा बसा बसा. काय हवंय तुला? कशासाठी करतोयस हे सगळं? त्या आश्रमासाठीच ना? तुमच्यासाठी. काय? तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आश्रमासाठी. आश्रम सुरू केल्यानंतर जसा माझा फायदा आहे तसा तुमचाही फायदा आहेच की. फायदा? तो कसा? कसं आहे, आज माझे 100 भक्त आहेत, उद्या 1000 होतील, परवा तेरवा ही संख्या वाढतच जाईल. मग हेच तुमच्यासाठी राजकारणात एक एक मत महत्वाचं आहे. तुम्ही जर मला जवळ केलं तर माझ्या भक्तांचे वोट तुम्हाला येतील, तुमची वोट बँक वाढत जाईल आणि वोट बँक वाढली तर तुमची मंत्रिपदही वाढत जातील. किती दिवस ती आमदारकी जपत राहणार आहात तुम्ही? काय करतोयस? मुख्यमंत्री. चेहऱ्यावर दिसतंय मुख्यमंत्री बनायचे योग आहेत. मुख्यमंत्री बना.